नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. छान जगा, मस्त जगा. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्या. स्वतःला आनंदी ठेवा, दुसऱ्याला आनंदी ठेवा. तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आज काय करणार आहे. आज करणार आहोत आपण कुरकुरे भेंडी. कुरकुरे भेंडी म्हणा, फ्राय भेंडी म्हणा. आता ही भेंडी आपण स्वच्छ धुतली आणि कपड्यावर काढून ठेवली. कपड्याने स्वच्छ फिरली, त्याचं मागचं पुढचं सगळं काढलं आणि मग कपड्यावर घेतली, स्वच्छ पुसली आहे. कारण जरा ओली असेल तर ओलसरपणा येईल, चिकटपणा येईल कापताना, कारण आपल्याला ती बारीक चिरायची. त्यामुळे तिचे उभे उभे बारीक काप करायचे. त्यामुळे ती स्वच्छ पुसून घ्यायची. ही अशी कापायची. खरं भेंडी असे फ्राय करायची असेल तर थोडी जून असली तरच चांगली. म्हणजे थोडी अशी ही अगदीच कवळी आहे. कवळी कवळी नको, त्याच्यात बिया बघा अगदी छोट्या आहेत. तर जरा अशी जून घ्यायची भेंडी. ही अशी एका भेंडीचे 4 भाग करायचे आणि अशा बिया काढायच्या. आता ह्या छोट्या छोट्या आहेत, ह्या इतक्या नाही काढल्या तरी हरकत नाही, पण त्या मोठ्या असतात ना, त्या बिया काढायच्या. आणि हे असे एका भेंडीचे 4-5 भाग करायचे. आता तिखट टाकलं, थोडी जून घेतली ना की ती तळायला चांगली क्रिस्पी होते. ही पण होणार, पण ही अगदी कवळी आहे ना. हळद घेतली, आणि थोडं गरम मसाला घेतला. गरम मसाला तुमचा कुठलाही मसाला घ्या, काही हरकत नाही. धणा जिरा पावडर घेतली थोडीशी. ही आपली गावची भेंडी आहे, कवळी. आणि आता आमचूर पावडर. आमचूर नसेल तर तुम्हाला माहिती आहे आपण चाट मसाला घेतो तो घ्यायचा. माझ्याकडे आमचूर पावडर होती म्हणून. आंबटपणाला काहीतरी हवं आहे, त्याशिवाय टेस्ट येणार नाही, म्हणून आमचूर पावडर घेतली. आता चण्याचं पीठ 2 चमचे, तांदळाचं पीठ 1-1.5 चमचा घ्यायचा, आणि कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर आहे ना, थोडं त्याने कडकपणा येतो. थोडं क्रिस्पी व्हायला कॉर्नफ्लॉवरने मदत होते. हे कॉर्नफ्लॉवर आहे. पण तांदळाचं पीठ घेतलं जवळजवळ 1.5-2 चमचे, आणि 2 चमचे चण्याचं पीठ, आणि 1-1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा. आता हे सगळं मिक्स करायचं, पण मीठ नाही टाकायचं. मीठ टाकलं की त्याला पाणी सुटतं, म्हणून मीठ नका टाकू आधी. असं सगळं मिक्स करून ठेवायचं. आणि जेव्हा तुम्हाला करायचं असेल ना, तेव्हा मीठ टाकायचं. म्हणजे थोडं मीठ असं आता मिक्स करून थोडंसं दाबून ठेवायचं, म्हणजे लागतं. थोडं कमी वाटलं पीठ म्हणून घेतलं आहे तांदळाचं. आणि असं लावून ठेवायचं. हे असं मग ते लावून सगळं असं दाबून थोडं ठेवायचं. करायच्या आधी 5 मिनटं त्याच्यावरती मीठ घालायचं. मीठ घालून थोडं हलवून ठेवायचं, आणि मग तेल गरम करत ठेवायचं. आत्ता मला करायचं आहे. माझे जवळजवळ 7-8 मिनटं झाली. आता मी मीठ घालते. मीठ घालून पण मी 4-5 मिनटं थांबणार आहे. थोडंसं ओलसरपणा हवं आहे, त्याशिवाय ते पीठ त्याला चिटकणार, थोडं लागायला हवं आहे. खूप सुकं सुकं होणार ना, आणि थोडं जरा जास्त ओलं झालं तर मग ते क्रिस्पी नाही होत. दोन्ही काळजी घ्यायला लागतात आपल्याला. आता मीठ लावलं आहे थोडं सगळीकडे मिक्स करते मीठ. तुम्हाला वाटलं अगदीच नाही पीठ लागलं, थोडं मीठ ते मिठाने ओलं होईल. आणि थोड्या वेळाने कढई ठेवायची. कढईत असे टाकून तळून काढायचे. टाकल्यावर थोडा वेळ हलवायचं नाही अजिबात. 1-2-3 वेळा फिरवायचे,
आणि कढईतून काढायची. ती सगळी लावलेली पावडर सगळी कढईत पडते. ही अशी थोडी होऊन द्यायची. ती थोडी क्रिस्पी होत आली की वरती येते. 1-2 वेळा पलटायची. मग ही अशी छान होते. ती आपोआप अशी वरती आपल्याला कळते झाली फ्राय म्हणून. मग अशी काढायची. आता ही माझी कवळी होती म्हणून अशी बारीक दिसते, नाही तर छान अशा मोठ्या मोठ्या भेंडी असतात त्या छान दिसतात. आता काढले. थोडी पावडर खूप होते. तर हे आपण दुसरं टाकलं. नुसतं वरण भात आणि कुरकुरे भेंडी छान वाटतात खायला. कमी जास्त मीठ वाटलं तर वरून चाट मसाला, किंवा मीठ नसेल तर मग कमी असेल तर वरून थोडं आपलं काळं मीठ असतं ना, ते असं थोडं हे करायचं, स्प्रेड करायचं. छान होतात. कारण ते सुकं असतं ना, त्यामुळे खाली बसते सगळं हे, त्यामुळे थोडा अंदाज येत नाही. तर मीठ कमी झालं तर आपण वरून घालायचं म्हणजे आपलं मीठ नाही, स्प्रेड करतो ना आपण मीठ, कधी जेवणात कमी असेल तर घेतो भातावर, त्या याने करायचं थोडं वरती स्प्रेड. आता पेरी पेरी आपल्याकडे असेल ते घालायचं वरून, छान टेस्ट येते. आता आपले कुरकुरे भेंडी ही आपली कुरकुरे भेंडी तयार. कशी वाटली करून बघा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार. आता त्या भेंड्यांमुळे तेल खराब होतं तेही तुम्हाला सांगते. करून बघा, खाऊन बघा, कशी झाली सांगा. कुरकुरे भेंडी, फ्राय भेंडी, काय म्हणाल ते. आणि आता जे आपल्या तेलामध्ये तो सगळा पिठांची पावडर तयार राहते ना, त्याच्यासाठी बघा कॉर्नफ्लॉवर 1 चमचा घेतला आहे. जरा जाडशी हे करायची कॉर्नफ्लॉवरची पेजेसारखं 1-1.5 चमचा घालून. आणि हा आता कचरा आहे ना, गॅस लावायचा आणि गरम गरम त्याच्यावरती ते स्लरी टाकायची, जे आपण कॉर्नफ्लॉवरची केलेली असते ना पेस्ट, ती पेस्ट जरा जाडसर करायची, पातळ नाही, आणि अशी त्याच्यावरती टाकायची. थोडंसं असं तळून झालं की ती पावडर सगळी त्या स्लरीला चिपकून येते कॉर्नफ्लॉवरच्या, म्हणजे तुमचं तेलही साफ होतं. बघा आता मी दाखवते. होऊ द्या, तिला काही हलवायचं नाही, चांगलं तिला तळून होऊ द्या त्या पेस्टला. बघा चांगला 1-1.5 मिनिट जातो. अजिबात हलवायची नाही. गॅस चालू ठेवायचा मिडियमवरती. हे असं थोडंसं हलवून बघायचं. असं जेव्हा ते घट्ट होतं तेव्हा त्याला मग अलगद काढायची गरज. त्याला सगळं ते बघा सगळा कचरा लागून येतो. सगळं ते पावडर लागलेली असते ती कॉर्नफ्लॉवर असं पकडून येतं. आणि हे बघा, हे काढलं मी कढईतलं तेल. तुम्हाला कढईत दिसलं नसतं, कढई काळी आहे म्हणून. तेलसुद्धा आपलं साफ झालं.